Fine. First of all, announcement for all that tomorrow there will be test. उद्या टेस्ट असेल. टायमिंग आज संध्याकाळी वगैरे इन्फॉर्म केलं जाईल. ओके. Fine. Just give me a second. तर तुमचं बोलून झालं असेल तर मला परवानगी द्या, मी शिकवायला चालू करतो. हा झालंय का? गप्पा मारून झाल्या का? फाईन. सो सायलेन्स एव्हरीवन नाव. आता जर मध्ये मध्ये कोण बोललं त्याला मी पुढचं पेज शिकवायला लावणार. मी सांगणार मी कुठल्या पेज वरती आहे, त्याच्या पुढचे एक पेज शिकवायला लावणार. ओके. फाईन. Now we were solving some of the examples based on the waves. Okay, wave वरचे काही एक्झाम्पल्स सॉल्व्ह करण्याचं काम आपलं चालू होतं. आता पुढच्या आणखीन काही एक्झाम्पल्स जरा बघायचा प्रयत्न करूयात. सॉल्व्ह होतात का चेक करूयात. व्हॉट आर दी पॉसिबल लॉजिक्स ते चेक करूयात. फाईन. Now let me read the question. Question is something like this. Of course, I will write the question here as well. Question मध्ये काय काय दिले काय नाही ते सगळं इथं पण लिहिन मी. Let me read the question. Question is something like this. Today as well we will solve some of the questions first. A sinusoidal wave म्हणजे साइन वेव्ह. सायनोसॉइडल म्हणजे काय? साइन किंवा कॉस. A sinusoidal wave traveling in a positive x direction has amplitude of 15 centimeter. काय समजलं? सर amplitude capital A equal to 15 centimeter समजलं. Okay. मध्ये मध्ये बोलायचं नाहीये. मध्ये मध्ये बोलताना दिसला तर सिंपल शिक्षा आहे. काय इथे शिकवावं लागेल. फार अवघड आहे. सर मग तुम्ही कसं करताय? अभ्यास करून येतोय. बरं चला लक्ष द्या. मजा बास. आता लक्ष द्या. जे काय जोक करायचे आहेत ते मी करत जाईन. नक्कीच चांगले जोक मला करता येतात, तुम्हाला माहित आहे. माहित आहे तुमच्यापेक्षा तरी चांगले करतोय ना. मग आपापसात जोक नको आहेत. A sinusoidal wave traveling in the positive x direction has the amplitude of 15 centimeter. Yes sir, amplitude equal to 15 centimeter. The wavelength equal to 40 centimeter. Fine. Lambda. This letter is called as lambda, which is equal to 40 centimeter. Okay. All right sir, no problem. Then and frequency of 8 hertz. So we are given a frequency as well, which is equal to 8 hertz. All right. Hertz, symbol XZ. The vertical displacement of the medium at t equal to 0 and x equal to 0 is also 15 centimeter. Vertical displacement म्हणजे y, medium च्या particle ची vertical displacement. Wave is traveling in the positive x direction. So velocity कशी आहे? Positive x direction मध्ये आहे. Fine. So wave is traveling in the positive x direction. Vertical displacement of the particle is 15 centimeter at t equal to 0 and what? X equal to 0. Origin चा पार्टिकल म्हणजे x equal to 0. t equal to 0 ला त्याची डिस्प्लेसमेंट किती आहे बघा? 15 सेंटीमीटर आहे. फाइन सर. and it is a sinusoidal graph or sinusoidal curve or sinusoidal wave. फाइन. आता काय काय विचारलंय? फाइंड द अँग्युलर वेव्ह नंबर. ओके. काय विचारलंय? अँग्युलर वेव्ह नंबर. माहिती नाही अँग्युलर वेव्ह नंबर म्हणजे काय? बघूयात. लक्षात येईल. अँग्युलर वेव्ह नंबरला मी कधी कधी असं हॅश सिम्बॉल पण काढतो. समटाइम्स आय ड्रॉ हॅश सिम्बॉल फॉर द नंबर. फाइन, विच इज अ शॉर्ट फॉर्म. पिरियड. सेकंड काय विचारले त्याच्यामध्ये? पिरियड म्हणजे टाइम पिरियड.
त्यानंतर अँग्युलर फ्रिक्वेन्सी, कीप ऑन रायटिंग ऑन विथ अँग्युलर फ्रिक्वेन्सी काय काय विचारले बघा. अँग्युलर फ्रिक्वेन्सी विचारली. देन speed of the wave, small v, fine. This is the first set which we have to find out. And the second bit is determine the phase constant phi and write the general expression for the wave. Phase constant in bracket initial phase of particle, keep on writing, at origin ला असणाऱ्या particle ची initial phase. Okay sir, calculate करूया. Next, and write the expression for wave function. Okay, comma, आणखी काय करायचं? expression for wave function. फक्त terminologies high levelच्या, अदरवाइज लॉजिक जे मी तुम्हाला देईन त्याच्यावरून तुम्हाला क्वेश्चन अगदी सिंपल इझी वाटणार आहे. एक्सप्रेशन फॉर वेव्ह फंक्शन. फाइन. वेव्ह फंक्शन म्हणजे काय? वेव्हचे इक्वेशन y ॲज अ फंक्शन ऑफ x, t. x आणि t चं ते फंक्शन लिहायचं असतं. फाइन, दिस इज द क्वेश्चन. नाउ लेट अस ट्राय टू सॉल्व दिस क्वेश्चन. आता मला हा क्वेश्चन सॉल्व करूया. चला, सिंपल गोष्टी पहिल्यांदा सॉल्व करायचा प्रयत्न करू. इट इज अ सायनोसाइडल वेव्ह. ओके, म्हणजे साइन किंवा कॉस. फाइन. x इक्वल टू 0 असताना आणि t इक्वल टू 0 असताना y 15 आहे. पण 15 तर अँप्लिट्यूड आहे. म्हणजे x इक्वल टू 0 चा पार्टिकल t इक्वल टू 0 असताना एक्स्ट्रीम पोझिशनला आहे. ऍग्री डिसऍग्री? सगळ्यांनी सांगायचं आहे. गुड. सो इट कॅन बी ड्रॉन लाईक दिस. सर, ऍट गिवन टाइम इन्स्टन्स t इक्वल टू 0 ला फोटो काढला का? अरे स्टेटमेंट कंप्लीट करत चला. हा, हो, नाही, यस, नो असं काहीतरी म्हणत चला. यस, नो म्हणत चला. म्हणजे मला कसं रिप्लाय मिळत जातील आणि त्या हिशोबाने मला पुढे जाता येईल. सो ॲट t इक्वल टू 0 इफ वी टेक अ स्नॅपशॉट, देन व्हॉट वी विल ऑब्झर्व इज समथिंग लाईक दिस. द पार्टिकल ॲट x इक्वल टू 0, ॲट t इक्वल टू 0, x इक्वल टू 0 चा पार्टिकल सर अँप्लिट्यूडला आहे. y इक्वल टू 15 ला म्हणजे काय? अँप्लिट्यूडला आहे. सो द ग्राफ विल बी लाईक दिस. फाइन. येस और नो? येस. नुसतं मान हलवू नका. येस नो म्हणत चला. हा, समजलं. गुड. सो यू कॅन ऑफ कोर्स एक्सटेंड इट इन दी बॅकवर्ड डिरेक्शन एज वेल. आता बॅकवर्ड डिरेक्शन मध्ये सर का एक्सटेंड करताय मला सांगा. एक्स पॉझिटिव्हच असला पाहिजे असं काही नियम आहे का? नाही. इट कॅन बी निगेटिव्ह व्हॅल्यूज ऑल्सो. इकडनं सुद्धा वेव्ह इकडे चाललेली आहे. नो प्रॉब्लेम. फाइन. सोल्युशन कॅल्क्युलेट करतोय. आता एक गोष्टीचा विचार करूया. पहिला विचार असा आहे, अँग्युलर वेव्ह नंबर. वी डोंट नो व्हॉट इज अँग्युलर वेव्ह नंबर. जनरली वेव्ह नंबर म्हणजे 1/वेव्हलेंथ. जनरली वेव्ह नंबर म्हणजे काय? 1/वेव्हलेंथ. अँग्युलर वेव्ह नंबरचा अर्थ असतो 2π/वेव्हलेंथ. 1/वेव्हलेंथ म्हटलं की नुसतं वेव्ह नंबर म्हणायचं आणि अँग्युलर वेव्ह नंबर म्हटलं की काय करायचं? 2π/वेव्हलेंथ. 2π/वेव्हलेंथ म्हणजे 2π/λ. ओके, पण बाळांनो 2π/λ म्हणजे काय शिकवले मी तुम्हाला? कुठलं लेटर आहे 2π/λ म्हणजे? यू कॅन ऑफ कोर्स रिप्लाय इन द चॅट बॉक्स एज वेल. आय एम कंटिन्युअसली लुकिंग ॲट दॅट. बोला. के शिकवलाय. सो मे बी म्हणजे सर अँग्युलर वेव्ह नंबर म्हणजे के असावा. नाउ लेट अस कन्फर्म. अँग्युलर वेव्ह नंबर म्हणजे सुद्धा त्यांनी काय काढलेला आहे? केच काढलेला आहे. फाइन. जसं अँग्युलर फ्रिक्वेन्सी म्हणजे ओमेगा, तसं अँग्युलर वेव्ह नंबर म्हणजे के. फाइन. आणखीन एक नाव कळालं, आणखीन एक नाव आपल्या लिस्ट मध्ये ऍड झालं. ओके. सो आता हा बघा 2π/λ कॅल्क्युलेट करूया. सर 2π ॲज इट इज. व्हॉट इज लॅम्डा? सर लॅम्डा इक्वल टू 40 सेंटीमीटर. सो लेट अस राइट हियर 40. So this 2 and 40 cancels. Answer is 5/20. Sir 1/2 is 0.5. Don't write here 0.5 because calculation will become difficult. Calculation सोपं कसं केलं जाईल? अरे वर्किंग न्यूमरेटर मध्ये पाय दिसतोय, तर पायला ॲज इट इज सोडून डिव्हिजन आधीच दुसऱ्या कुठल्याही गोष्टीशी करून घ्यायची नाही. इट इज व्हेरी इझी टू डिवाइड बाय 2. सो राइट दिस pi as 3.14, this 20 as it is. Now you can shift the point towards left by dividing by 10. So it will become 0.314. माझ्याकडे जर काय शिकायचं असेल तर त्यातली एक गोष्ट नक्कीच ही आहे की माझी कॅल्क्युलेशनची मेथड
मला लक्षात येतं की मी 1/2 पहिल्यांदा केलं पाहिजे, 3.14/2 पहिल्यांदा केलं पाहिजे. हे जेव्हा स्किल तुमच्याकडे येईल तेव्हा तुमचं विदाउट वेस्ट ऑफ टाइम कॅल्क्युलेशन फास्ट होईल. सो दॅट विल बिकम आता 0.314 याचा हाफ किती होणार आहे? 0.157. 300चा हाफ, 300चा हाफ 150, 14चा हाफ 07. So 157 will be the answer. Okay, that's it. So 0.157 answer will be in the units of what? In the units of what? अरे बोला, आन्सरचं युनिट काय असेल? अरे लॅम्डाच युनिट काय बा? हर्ट्ज. लॅम्डाच युनिट काय आहे? सेंटीमीटर. एक तर 1/सेंटीमीटर लिहायला पाहिजे. पण सर अँग्युलर फ्रिक्वेन्सी म्हणताय, मग या 2π च्या युनिटला आपण आता फॉर टाइमिंग कन्सिडर करूया. सो आन्सर काय दिलं पाहिजे? रेडियन पर सेंटीमीटर. जसं ओमेगाला लिहिलं असतं रेडियन पर सेकंड अँग्युलर फ्रिक्वेन्सी, तसं अँग्युलर वेव्ह नंबरला काय लिहिशील? रेडियन पर सेंटीमीटर. ओके, दिस इज द करेक्ट आन्सर. ओके, नेक्स्ट पुढे काय विचारलंय? इन द चॅट बॉक्स ऑल्सो एव्हरीवन रिप्लाय मी अप टू दिस पॉइंट एव्हरीथिंग क्लिअर अँड रिटन. एक एक पॉइंट सांगत चला. समजलं का? समजला? गुड. तुम्हाला समजलंय? यस नो? जायचं पुढे? हा, चला आता पुढे बघूयात आपण. पिरियड कोण काढेल? पिरियड कसा काढायचा? पिरियड कॅपिटल टी इक्वल टू, पटकन सांगा, विच विल बी द फास्टेस्ट वे टू कॅल्क्युलेट पिरियड? बोला, हा बोला, बोल. पिरियड कसा काढशील? एवढा सगळा डेटा दिलाय, परीक्षेत प्रश्न आलाय, पिरियड विचारलाय, काय करशील? अजून किती फालतू क्वेश्चन आहे, काय अवघड आहे सांग याच्यामध्ये? तुला इथं अँप्लिट्यूड दिलाय, वेव्हलेंथ दिली आहे, फ्रिक्वेन्सी दिली आहे, वाय दिलेला आहे, काय करशील पिरियड काढायसाठी? हा मोठ्याने सांगा. 1/f हेच पाहिजे आहे. 1/ फ्रिक्वेन्सी, पण फ्रिक्वेन्सी किती दिली आहे बा? 8 दिली आहे. 1/8 आन्सर पाठच पाहिजे. इट इज व्हॉट? 1/8 इज 0.125. करून बघा. 1000/8 केलं की किती येते? 1000/8 केलं की किती येते? 125 येते. 1/8 किती? 0.125 येईल. पाठ पाहिजे की नाही? का पाडा म्हणून बसणार आहे? टेबल म्हणून बसणार काय 8चा? नाही, नो नीड. 1/8 is 0.125. Of course, unit will be what? Hertz. 1/hertz. पण hertz म्हणजे काय असते? hertz म्हणजे काय असते? 1/सेकंड. तो 1/सेकंड चा सेकंड न्यूमरेटर मध्ये. ऑफ कोर्स टाइम पिरियड आहे, सेकंड मध्ये यायला पाहिजे. नेक्स्ट बीट आहे बा अँग्युलर फ्रिक्वेन्सी. अँग्युलर फ्रिक्वेन्सी म्हणजे ओमेगा. ओमेगाला काय लिहिशील? 2πf. so 2π as it is. f किती दिलाय? 8. आन्सर किती आलं? 16π. मल्टिप्लाय दिस 16 into π. 16 into π किती होते? पटकन सांगा मला कॅल्क्युलेशन करून. बघूया कोणाचं कॅल्क्युलेशन फास्ट आहे. आन्सर रेडियन पर सेकंड मध्ये असेल. नाउ डू दिस कॅल्क्युलेशन ऑन युअर ओन. sin 3 18 सो 18 पॉइंट 16 गुणिले 14 किती होणार आहे? व्हाट इज द आन्सर? टेल मी फास्ट. मोठ्याने बोला रे, मोठ्याने. 50.24. फाइन. 50.24 रेडियन पर सेकंड. जमलं? इन द चॅट बॉक्स ऑल्सो एव्हरीवन नाउ रिप्लाय मी. सांगा बरं, जमायला लागले तुम्हाला? अडचण आहे काय? अडचण काय आहे का? म्हणजे फॉर्म्युला माहित पाहिजे. फॉर्म्युला तर माहित आहे, आणि क्वेश्चन मधून मिनिंग काढता आलं पाहिजे. मी क्वेश्चन वाचताना मला माहित नव्हतं काय विचारलंय, काय दिलंय. मी एक एक सेगमेंट वाचायला सुरुवात केली, एक एक गोष्ट लिहायला सुरुवात केली. मला समजलं. एकदा क्वेश्चन वाचला, परत एकदा क्वेश्चन वाचला का आपण? परत एकदा क्वेश्चन वाचलाच नाही. इतकं सोपं होतं. तुमचं असं होत असेल ना परीक्षेमध्ये, क्वेश्चन एकदा दोनदा वाचावा लागतो आणि मग समजतो. पण ते जर व्हायचं नसेल तर क्वेश्चन वाचता वाचता थोडा थोडा डेटा आपल्याला बाहेर काढता आला पाहिजे. ओके, सगळा डेटा बाहेर काढल्यानंतर कळतंय आपल्याला की परत क्वेश्चन वाचायची गरज आहे की नाही. इनिशियल स्टेजेस मध्ये क्वेश्चन आपल्याला परत वाचावा लागेल, पण नंतर तो वाचायला लागणार नाही. फाईन. नाउ द नेक्स्ट थिंग इज द स्पीड ऑफ द वेव्ह. कोण सांगेल मला हाऊ टू फाइंड आउट द स्पीड ऑफ द वेव्ह? कॅल्क्युलेशन सगळे मी इथेच करणार आहे. हा, स्पीड ऑफ द वेव्ह v इज इक्वल टू, हाऊ टू फाइंड इट? पटकन फॉर्म्युला सांगा मोठ्याने. v इक्वल टू f लॅम्डा किंवा v इक्वल टू n लॅम्डा. चला, v इक्वल टू n लॅम्डा करा. आन्सर सांगा मला. व्हॉट इज इक्वल टू n? n इज इक्वल टू फ्रिक्वेन्सी.
एन म्हणजे बाळांनो फ्रिक्वेन्सी असते, नो प्रॉब्लेम. हा स्पीड सॉरी वेवलेंथ काय आहे 20. आन्सर किती आलं 160. पण बाळ वेवलेंथ आपल्याला सेंटीमीटर मध्ये दिली आहे आणि फ्रिक्वेन्सी हर्ट्ज मध्ये दिली आहे. तर स्पीडचं युनिट काय येईल? f इक्वल टू काय आहे 40 आहे. बरे हा n इक्वल टू किती आहे n इक्वल टू 8 आहे. फाइन. लॅम्बडा इक्वल टू किती आहे 40. फाइन. आन्सर विल बी 320 इन द युनिट्स. स्टेटमेंट कंप्लीट करत चला. इन द युनिट्स सेंटीमीटर पर सेकंड. ओके. तुम्ही जेव्हा मी स्टेटमेंट एखादं इनकम्प्लीट ठेवतोय तेव्हा कंप्लीट करायचा प्रयत्न करा. म्हणजे काय होईल तुमचं लक्ष कायम लेक्चर मध्ये राहील आणि मलाही ते कन्फर्म होत जाईल की तुम्हाला समजते नाही समजते. फाइन. सो स्पीड मिळाला. नेक्स्ट काय विचारलंय बघा. तुझं काय विचारलंय स्पीड झाला. आता सेकंड बीट आहे. सेकंड बीट कॅल्क्युलेट करायचं. त्याच्यामध्ये काय कॅल्क्युलेट करायचं आहे आपल्याला फेज कॉन्स्टंट म्हणजे इनिशियल फेज ऑफ पार्टिकल ॲट ओरिजिन. t इक्वल टू 0 ला पार्टिकल ॲट ओरिजिन कुठे आहे 0. हा रिपीट विथ मी 0 90 180 270 and 360. So right now particle at origin at which place or at which angle 90. So initial phase काय झाली इनिशियली म्हणजे t इक्वल टू 0 ला पार्टिकल ॲट ओरिजिन कुठे आहे मोठ्यानी 90. सो इनिशियल फेज लिहा माझ्या बरोबर. इनिशियल फेज ऑफ पार्टिकल ॲट ओरिजिन इज इक्वल टू 90. फिजिक्स मध्ये 90 डिग्रीलाच काय म्हणता येईल किंवा इन जनरल 90 डिग्रीलाच काय म्हणता येईल π/2 रेडियन म्हणता येईल सर. फाइन. सो इनिशियल फेज कळाली. नेक्स्ट एक्सप्रेशन फॉर वेव्ह फंक्शन. एक्सप्रेशन फॉर वेव्ह फंक्शन म्हणजे y ॲज अ फंक्शन ऑफ x, t. x आणि t चं फंक्शन लिहायचं आहे. फाइन सर. सो राइट अलोंग विथ मी y इज इक्वल टू जनरल इक्वेशन इज a sin keep on observing omega t plus alpha. हे इक्वेशन ऑफ वेव्ह आहे की इक्वेशन ऑफ ऑसिलेशन आहे a sin omega t plus alpha. इक्वेशन ऑफ ऑसिलेशन आहे. ओमेगा टी प्लस मायनस के एक्स अजून दिसलाय का नाही. बरं आता प्लस लिहू की मायनस लिहू. वेव्ह इज ट्रॅव्हलिंग इन द पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस. वेव्ह इज ट्रॅव्हलिंग इन पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस मोठ्याने. सो मायनस के एक्स. फाइन. या माझ्या बरोबर व्हॉट इज ए 50 साइन ओमेगा. व्हॉट इज ओमेगा कुठे काढलाय ओमेगा तुम्ही सांगा तुम्हाला माहित असेल. 50.24 into t plus what is alpha? Alpha initial phase of the particle at origin किती आहे it is π/2. fine. Minus what is k? What is the value of k? Everything is in centimeter. CJ स्ट्रीट मध्ये चालू आहे सगळं. k किती आहे 0.157 into x. okay. Of course if you want you can retain the pi as it is. मी पाय कॅल्क्युलेट केलाय. मी कॅल्क्युलेशनला 8 पर्यंत नेलंय कारण इथं ऑलरेडी पाय आहे. पण सर बाकीचे पाय कशाला कॅन्सल केले असं विचारावं कुठेतरी. तुम्हाला नको असेल पाय कॅन्सल करा. पाहिजे असेल इथं पाय ठेवा. 4 ऑप्शन्सच्या वरती ते डिपेंडंट असतं काय करायचं आहे आणि काय नाही. मोस्टली जनरली 4ही ऑप्शन्स मध्ये पाय रिटेन केले जातात. मोस्टली रिटेन केले जातात. आम्ही तुम्हाला रिटेन करायला सांगतो. कुठलेही क्वेश्चन डिझाइन करताना मोस्टली पाय आम्ही रिटेन करतोय ऍज इट इज. ओके. फाइन. सो यालाच वेव्ह फंक्शन म्हणायचं. समजलं. क्वेश्चन सॉल्व्ह झाला. सो क्वेश्चन्स ऑन वेव्स जमतील आम्हाला. आता जेवढं शिकवले तेवढ्यावरचे सगळे क्वेश्चन्स आम्हाला जमले पाहिजेत. क्वेश्चन नंबर 14 जो काय आहे पेज नंबर 162. क्वेश्चन नंबर 14 जो काय आहे तो मी वाचतोय. तो पण सॉल्व्ह करून टाकूयात. बघा काही क्वेश्चन्स आणखी सॉल्व्ह होऊ देत. थोडीशी आणखी प्रॅक्टिस होईल. त्यानंतर मग थेरॉटिकल पॉइंटला जाऊ. परत थेरी करू, परत क्वेश्चन करू, परत थेरी करू, परत क्वेश्चन करू. परफेक्शनच्या लेवलला जाईल सगळं. फाइन. लेट मी रीड द क्वेश्चन. लेट अस एक्सट्रॅक्ट द डेटा फ्रॉम द क्वेश्चन. ओके. ऑनलाईन मुलं पण सगळ्यांनी आता लक्ष द्या. An equation y equal to बघा काय y equal to
सम कॉन्स्टंट स्मॉल a, कॅपिटल A नाही आहे बघा, स्मॉल a cos स्क्वेअर, बरं cos स्क्वेअर लिहिलाय, ठीक आहे. 2 पाय n, 2 पाय n म्हणजे 2 पाय f, n म्हणजे फ्रिक्वेन्सी ना, 2 पाय n म्हणजे 2 पाय f म्हणजे ओमेगाच लिहिलाय, इंटू t मायनस 2 पाय अपॉन लॅम्बडा इंटू x, पण सर 2 पाय अपॉन लॅम्बडा म्हणजे k असतोय. फाईन. रिप्रेझेंट्स अ वेव्ह विथ, हे काय रिप्रेझेंट करतंय? रिप्रेझेंट्स, क्वेश्चन नंबर 2 ऑफ टुडेज लेक्चर, एक्झाम्पल नंबर 2. रिप्रेझेंट्स, काय रिप्रेझेंट करतंय बघूया. एम्प्लीट्यूड A, फ्रीक्वेंसी N, वेवलेंथ लैम्डा. एम्प्लीट्यूड, फ्रीक्वेंसी, wavelength. Let me write 4 options. Observe here. Amplitude A, all right. Frequency N, all right. Wavelength lambda. Amplitude A, पहला ऑप्शन असा है. Second option, amplitude A, frequency 2N, wavelength 2 lambda, all right. Amplitude A by 2, fine. Frequency 2 times N, okay. Wavelength lambda, fine. Option D, amplitude A by 2, frequency 2 times N, and wavelength lambda by 2. आता याचं लॉजिक काय जरा समजून घ्यायचा प्रयत्न करूयात, कारण तिथं त्यांनी कॉस किंवा साइन नाही लिहिलं, काय लिहिलंय? कॉस स्क्वेअर लिहिलंय. पण कॉस स्क्वेअरची फ्रिक्वेन्सी तुम्हाला माहिती आहे किंवा टाइम पिरियड तुम्हाला माहिती आहे. कॉस आणि कॉस स्क्वेअर, साइन आणि साइन स्क्वेअर शिकवलेलं होतं, आठवत आहे का? सो फ्रिक्वेन्सीचा आन्सर आपल्याला पटकन येईल. ओके फाईन. सो मला सांगा, साइनचा टाइम पिरियड टी असेल, साइनचा किंवा कॉसचा टाइम पिरियड जर कॅपिटल टी असेल, इफ द टाइम पिरियड ऑफ साइन और कॉस इज कॅपिटल टी, व्हाट विल बी द टाइम पिरियड ऑफ साइन स्क्वेअर? लेट मी ड्रॉ द साइन. हा झाला साइनचा ग्राफ. टी एवढ्या कॅपिटल टी एवढ्या टाइम नंतर तो रिपीट होणार आहे. येस, इट विल रिपीट आफ्टर टाइम इक्वल टू कॅपिटल टी. साइन स्क्वेअरचा ग्राफ बाळांनो असा असेल, निगेटिव्हचा स्क्वेअर पण पॉझिटिव्ह होतो. सो आफ्टर हाऊ मच टाइम इट रिपीट्स? It repeats after time equal to t by 2. So t dash काय आहे? t by 2. Frequency f dash काय असेल? 1 upon t dash, 1 upon time period. पण बाळ t dash काय आहे? t upon 2 आहे. 2 न्यूमरेटर मध्ये गेला upon t as it is. थोडीशी रिअरेंजमेंट. बरं, इथं फ्रिक्वेन्सी f म्हटलं तर त्या फ्रिक्वेन्सीला 1 upon time period म्हणावं लागेल. इथली फ्रिक्वेन्सी f dash. So this frequency will be called as 1 upon t dash. T dash is equal to 1/2 of t. So here we will get double frequency. So बाळांनो sin square ची frequency काय आली? Double the frequency of sin. आली की नाही? Yes or no? मोठ्याने? Yes. So sin square ची frequency is equal to double the frequency of sin. Sin square ची frequency काय असते? Double the frequency of sin असते. Similarly cos ची सुद्धा. Fine. So frequency काय असेल या वेव्हची? जर ही वेव्ह असेल तर या वेव्हची frequency काय असेल? 2 पाय f असं म्हणतो ना आपण, 2 पाय ft असं लिहितो ना आपण. मग इथं या वेव्हची फ्रिक्वेन्सी n आहे, पण ती कॉस ची असेल. पण ती कोणाची असेल? कॉस ची असेल. इथं कॉस नाही लिहिलं ना, इथं कॉस लिहिलं असतं तर ही फ्रिक्वेन्सी बाळांनो कॉस ची आली असती. पण इथं कॉस स्क्वेअर लिहिलंय, म्हणजे कॉस ची जी फ्रिक्वेन्सी आहे ती n आहे, पण कॉस स्क्वेअर ची फ्रिक्वेन्सी काय असली पाहिजे? 2n असली पाहिजे. सो किती ऑप्शन शिल्लक राहिले? ऑप्शन ए तर गेला, ऑप्शन 1 गेला की नाही? ऑप्शन 1 गेला की नाही? गेला. आता वेवलेंथ मला सांगा, याची वेवलेंथ बाळांनो जर लॅम्बडा असेल तर याची वेवलेंथ किती असेल? ही एक झाली ना वेव, किती असेल मोठ्याने? लॅम्बडा बाय 2 असेल सर्टनली. जर फोटो काढला आहे गिवन टाइम इन्स्टन्स, आता मागाशी काय केलं होतं? इथं ऍक्सिस टाइम होता, आता टाइमच्या ऍक्सिसच्या ऐवजी इथं ऍक्सिस आपण स्पेस करतो. गरजेनुसार ऍक्सिस बदलता येते, पण डेफिनेटली काय होईल? डेफिनेटली हा जर स्पेस वाला ऍक्सिस असेल, हा जर एक्स ऍक्सिस असेल तर साइनचा स्क्वेअर केल्यानंतर एक्स मध्ये सुद्धा डिस्टन्स हाफच होणार आहे. फाईन. सो इन जनरल वेवलेंथ सुद्धा बाळांनो इथं काय होणार आहे? हाफ होणार आहे. म्हणजे सर टाइम पिरियड हाफ होणार आहे आणि वेवलेंथ हाफ होणार आहे. पण टाइम पिरियड हाफ झाला की फ्रिक्वेन्सी डबल होते. टाइम पिरियड हाफ झाला की फ्रिक्वेन्सी डबल होते. समजायला लागले सर? नो प्रॉब्लेम. सो टाइम पिरियड हाफ झालाय, वेवलेंथ हाफ झाली. टाइम पिरियड हाफ झाल्यामुळे वेवलेंथ फ्रिक्वेन्सी डबल झाली.
फ्रिक्वेन्सी डबलचे 3 ऑप्शन आहेत. वेव्हलेंथ हाफचे किती ऑप्शन आहेत? वेव्हलेंथ हाफचे किती ऑप्शन आहेत? एकच आहे. कुठला ऑप्शन सिलेक्ट कराल? संपलं क्वेश्चन. काय आलं त्यांचं? तेच आलंय का बघा. अँप्लिट्यूड a/2 काढलाय त्यांनी. आपण काढलाय का? नाही. आपण काम आपलं कमी ठेवायचं. आपण आपलं काम कमी ठेवायचं. मग त्यांनी ऑफकोर्स कॉस स्क्वेअरला रिप्लेस केलं असणार. मग कॉस स्क्वेअरला कसं रिप्लेस करायचं आणि अँप्लिट्यूड 1/2 का आला? दॅट वी विल सी. पण अँप्लिट्यूड 1/2 यायच्या आधी आम्ही हे कन्फर्म केलंय आणि आमचा आन्सर आलेला आहे. किती वेळ लागला असता हा क्वेश्चन सॉल्व्ह करायला? 1 मिनिटाच्या आत सॉल्व्ह व्हायला पाहिजे. पॉसिबल आहे की नाही? आता लॉजिक सांगितल्यानंतर पॉसिबल आहे की नाही? पण ते जिथं मी साइन स्क्वेअर लिहिलं चालेल ना? आन्सर बदलणार आहे का? नाही. एव्हरीवन रिप्लाय इन द चॅट बॉक्स. इज दिस क्वेश्चन क्लिअर टू ऑल ऑफ यू? हाऊ दी ऑप्शन्स आर रिटन अँड हाऊ दी ऑप्शन्स आर इलिमिनेटेड. ऑप्शन 1 कसा इलिमिनेट केला सरांनी. त्यानंतर फ्रिक्वेन्सीचे 3 ऑप्शन शिल्लक राहिले जे बरोबर होते. वेव्हलेंथचं डिसिजन घेतलं. वेव्हलेंथचं डिसिजन घेतल्यामुळे आन्सर करेक्ट आलं. तुम्ही जर इथं अँप्लिट्यूडचं डिसिजन घेत बसला असता तर परत 2 ऑप्शन शिल्लक राहिलेच असते. म्हणून काय करायचं? वाईज चॉईस काय आहे? या तिन्ही ठिकाणी वेव्हलेंथ निराळी आहे. सो असं करा की वेव्हलेंथचं डिसिजन घ्या. म्हणजे एका वन शॉट मध्ये आपल्याला आन्सर मिळून जाईल. कळतंय का? सो मी वेव्हलेंथच्या डिसिजन कडे गेलो. फाईन. नाउ आता आपल्याला काय करायचं आहे? अँप्लिट्यूड a/2 का आला? वाय दी अँप्लिट्यूड ऑफ दिस वेव्ह इज a/2? लेट्स सी. सिंपल आहे बघा. एवढं समजलं की काम झालं. एव्हरीवन राईट अलॉंग विथ मी. एक्स्ट्रा फॉर्म्युला. एक्स्ट्रा काही फॉर्म्युले देतो मी तुम्हाला. cos 2θ is equal to 1 plus cos 2θ चे फॉर्म्युले जरा मला सांगा. cos 2θ 4 फॉर्म्युले होते. ते सांगा. फॉर्म्युले सांगा. सुरुवात करा. cos square θ minus sin square θ. Okay. 2 cos square θ minus 1. How to obtain this formula? Just replace sin square theta as 1 minus cos square. sin square ला काय करायचं असते? 1 minus cos square ला रिप्लेस करायचं. एकच फॉर्म्युला ऍक्च्युअली पाठ करायचा असतो. cos 2 theta चा फक्त एक फॉर्म्युला पाठ करायचा. कुठला? cos square theta minus sin square theta. sin square theta ला लोक कसं रिप्लेस करतात? 1 minus cos square. आणि मग त्यानंतर ते आन्सर मिळेल. आता cos square ला पण सर रिप्लेस करता येते की मग कसं? 1 minus sin square theta. मग आन्सर मिळते 1 minus 2 sin square theta. फाईन. आणखी एक लोक काय करतात? हा एकच फॉर्म्युला लक्षात ठेवतात. ते दुसरं काय करत नाही. या फॉर्म्युल्याला न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये cos स्क्वेअर ने डिवाइड करा. सो त्याची रिअरेंजमेंट इथे दाखवतो. न्यूमरेटर मध्ये cos स्क्वेअर ने डिवाइड केलं की 1 minus tan square theta होते. आणि डिनॉमिनेटर मध्ये ऑलरेडी 1 आहे. त्याला cos स्क्वेअर ने डिवाइड केलं तर त्याचा आन्सर काय होतंय? sec स्क्वेअर थीटा असं होतंय. आणि म्हणून याचा आणखी एक फॉर्मॅट काय लिहितात? 1 minus tan square theta divided by sec square theta म्हणजे काय? 1 plus tan square theta. It is this simple. Actually they write 4 formulae but only one formula is to be remembered. कळलं का? सगळ्यांना कळलं मी काय काय बोललो? जमलं का? सो काय लक्षात ठेवणार आहे? cos square theta minus sin square theta. All other formulae you can derive when required. ओके. पण मला हे दोन्ही पाठ आहेत. इव्हन मला हाही पाठ आहे. 2 cos square theta minus 1 minus sin square theta. पण मला तुम्हाला ट्रिक द्यायची होती त्यामुळे 4 फॉर्म्युले लिहिले. फाईन. नाउ समटाइम्स वी मे नीड टू रिप्लेस cos square theta. cos square theta can be replaced in the language of cos 2 theta. sin square theta can be replaced in the language of cos 2 theta. Even tan square theta can be replaced in the language of cos 2 theta. So whenever you need a replacement of sin square, cos square, tan square, you will look towards the formula of cos 2 theta. So what is the replacement of cos square theta? Just by simple rearrangement. थोडीशी rearrangement करा की तुम्हाला पण येथे हा 1 बाळांनो इकडे जाईल. So it will become cos square theta equal to 1 plus cos 2 theta and this 2 in the denominator. That's it. Similarly, sin square theta kai do some small rearrangement. This cos 2 theta on the right hand side, it will become 1 minus cos 2 theta. This 2 actually on the left hand side, then again in the denominator, so it will become like this. Okay. So most of the times we need this replacement. And for replacement of tan square, you can divide sin square by cos square. Sin square ना cos square ने divide करा, replacement मिळून जाईल. कळतंय का?
So this is the replacement. आता तुम्हीच मला सांगा, हा cos square theta, cos square of theta, cos square of theta हा सगळा थीटा आहे ना. काय आला cos square of theta काय आला 1 plus cos 2 theta upon 2 आला की नाही, upon 2 आला की नाही. हा upon 2 आणि हा a मिळून काय होणार तुमचा नवीन एम्प्लिट्यूड. हा upon 2 समजतंय का. This upon 2 and this a will become your new amplitude of the wave. Yes or no? Everyone reply. मोठ्याने मोठ्याने. So 1/2 का आला असेल त्याचं डिसिजन समजलं का. एव्हरीवन इन द चॅट बॉक्स ऑल्सो नाउ रिप्लाय मी. why the answer was this. एम्प्लिट्यूड सर कसं काय a/2 आला समजलं का तुम्हाला. गुड. एम्प्लिट्यूड म्हणजे काय आहे मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट फ्रॉम मेन पोझिशन. ओके मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट फ्रॉम मेन पोझिशन. कधी कधी आम्ही तुम्हाला फसवायसाठी काय करतो बघा इथं 0 लिहितो आणि या वेव्हचा एम्प्लिट्यूड सांगा असं म्हटलं तर पटकन कोणीतरी सांगेल मला. सांगा बरं व्हॉट इज द एम्प्लिट्यूड ऑफ दिस वेव्ह. सिंपल क्वेश्चन आहे, काही बसवलेलं नाहीये. मोठ्याने सांगा व्हॉट इज द एम्प्लिट्यूड ऑफ दिस वेव्ह. दिस इज द मीन पोझिशन. व्हॉट इज द डिस्प्लेसमेंट फ्रॉम मीन पोझिशन plus 5 or minus 5. Maximum displacement plus 5 or minus 5. Its magnitude 5. So amplitude of this wave is 5. That is okay. But sometimes what we do is this. This marking is 2. This marking is 3. And this marking is 1. What is the amplitude of this wave? 1. This is the right answer. What is the amplitude of this wave? 1. Because this is the mean position now. And from that we have to measure the what displacement, maximum displacement from mean position. So या वेव्हचा एम्प्लिट्यूड बाळांनो किती आहे 1. 3 म्हणायचं नाही. 1 इथला 1 घेतलाय का नाही ना, इथला 1 नाही घेतला. We are observing this displacement from mean position. Fine. Okay. So आता आम्हाला हा क्वेश्चन पण सॉल्व्ह झाला. आता बाकीचे जे काय सॉल्व्ड एक्झाम्पल्स आहेत ते तुम्ही आता सॉल्व्ह करू शकता. तेवढी कॅपॅसिटी तुम्हाला आलेली असणार आहे. ओके आता थोडंसं पुढे जाऊयात आणि परत एकदा गरजेनुसार आपण मागवूयात. काही सॉल्व्ड एक्झाम्पल गरजेनुसार परत सॉल्व्ह करू. ओके फाईन. लेट अस मूव ऑन टू द नेक्स्ट theoretical point. The theoretical point next is wave velocity of transverse wave or velocity of a transverse wave on string. फाईन. चला आता माझ्या बरोबर आणखी एक नेक्स्ट पॉइंट करायला तयार राहा. विचारायची गरज नाही आहे मला. ओके तुम्हाला कोणालाही बाहेर जायचं असेल किंवा बाहेरून यायचं असेल नो नीड टू आस्क. यू आर ऑलवेज फ्री. फाईन. ऑब्झर्व करा इकडं. velocity of a transverse wave on a string. Everyone observe. काय करायचं velocity of transverse wave on string. Velocity of transverse wave on string. Wave ची velocity on string. So let's say this is a string. Let's say this is a transverse wave. Transverse आणि longitudinal. Longitudinal meaning समजते. Transverse means what? Oscillations. Complete the statement. Transverse means what? Oscillations are perpendicular to velocity of a wave. Wave is traveling in the rightward direction and the particles are oscillating in the vertical direction. आणि longitudinal मध्ये काय नाही. Oscillations कसे असतील पॅरलल की परपेंडिक्युलर. मोठ्याने सांगा longitudinal oscillation कसे असतील. Okay fine. So there is one transverse wave. That too it is on the string. And now we want to find out the wave speed. All right, sir. Fine. Let's say tension in the string is T. What is T? T is the tension in the string. Fine, sir. Tension in string. Of course, we are not going to derive the formula. Formula derive करणार नाहीये आपण. कारण तो फॉर्म्युला कुठेही लागत नाही. ओके. फॉर्म्युला डिराइव्ह करत बसण्यामध्ये उगाचच डोकेपोट करत बसायची गरज नाहीये. ओके. सो करायचं काय? करायचं असं की हा फॉर्म्युला आपण लक्षात ठेवायचा. V is equal to under root. Sometimes they write as T by M and sometimes they write as T by mu. Fine. In this case, T is the tension in the string. T is the tension in the string and small m
or small mu वगैरे काय नाही, फक्त mu. M is a small m and this mu. कधी कधी हे लेटर इंटरचेंज केले जातात गरजेनुसार. ओके, कधी कधी ते स्मॉल m लिहितात and sometimes they write mu. This is called as mass per unit length. Mass per, just keep on writing unit length, mass per unit length of string or wire, whatever you are given. Mass per unit length of string or wire, just keep on writing. जी वायर तुम्हाला दिली आहे किंवा जी स्ट्रिंग तुम्हाला दिली आहे त्या स्ट्रिंगचं मास पर युनिट लेंथ. लेट्स से दिस पॉइंट इज ए and this point is B. ओके, वायरचा कुठलाही एक सेगमेंट घ्या, टेक एनी सेगमेंट ऑफ वायर. लेट्स से AB is a segment of the wire. It has mass equal to MAB divided by it has length equal to LAB. So MAB upon LAB ला काय म्हणायचं असतं, mass per unit length म्हणायचं असतं. Up to this point everything clear? Is the formula and the terms involved in the formula are clear to all of you? Everyone reply yes or no. मोठ्याने in the chat box. फॉर्म्युला फक्त समजून घ्यायचा होता. V is equal to under root T by M. T काय आहे, टेन्शन इन द स्ट्रिंग. M काय आहे, मास पर युनिट लेंथ. समटाइम्स दे राइट M as mu. कधी कधी ते mu पण लिहितात. दोन्ही फॉर्म तुम्हाला सांगितले. ओके, व्हेरी गुड, फाईन. सो तुम्हाला मी आधी म्हटलं होतं बघा, फॉर अ वेव टू ट्रॅव्हल ऑन द स्ट्रिंग वी नीड सम टेन्शन इन द स्ट्रिंग. व्हाय? दिस मस्ट बी द रिझन. येस और नो? मोठ्याने सांगा. टेन्शन 0 असेल तर वेव्हचा स्पीड किती असेल? इफ द टेन्शन इज 0, वेव्ह स्पीड विल बी व्हॉट? 0. म्हणून आपल्याला काय पाहिजे, वायर मध्ये किंवा स्ट्रिंग मध्ये बाळांनो टेन्शन पाहिजे. टेन्शन असेल तरच वेव्हला स्पीड येणार. फाईन. दिस इज द स्पीड ऑफ विच वेव्ह, ट्रान्सव्हर्स और लॉन्जिट्युडनल? मोठ्याने. बर, हा जो काय स्पीड आहे, हा स्पीड मीडियम मध्ये आहे की तो पर्टिक्युलर एक मीडियम ठरलेला आहे? कुठल्याही मीडियम मध्ये आहे का? इन जनरल एनी मीडियम? नो. एनी सॉलिड मीडियम? नो. एनी गॅसेस मीडियम? नो. पर्टिक्युलर मीडियम इज डिफाइंड. इट शुड बी अ स्ट्रिंग और व्हॉट, वायर. ही एक स्ट्रिंग असली पाहिजे किंवा वायर असली पाहिजे. त्या केस मध्ये हा फॉर्म्युला ऍप्लिकेबल आहे, अदरवाइज नाही. अदरवाइज दिस